लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत किंवा पैसे बंद झाले आहेत, हे पैसे परत आपल्या बँक खात्यामध्ये जर आपल्याला मिळवायचे असेल तर यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, ते काम पूर्ण झाल्याच्या नंतर 100% आपल्या खात्यामध्ये पैसे येतील, या संदर्भातील व्यवस्थित अचूक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा महिला विनाकारण अपात्र झाले आहेत। ते पात्र आहेत तरी सुद्धा अपात्र झाले आहेत। अपात्र होण्याचे मुख्य कारण काय आहे हे आपल्याला सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी अनिवार्य ठेवण्यात आली आहे। ई-केवायसी करत असताना भरपूर अशा महिलांना एक प्रश्न समजलेला नाहीये। तो प्रश्न असा होता की कुटुंबात किती व्यक्ती लाभ घेत आहेत, याचबरोबर कुटुंबात एखादा व्यक्ती नोकरीला आहे किंवा नाही असं त्या ठिकाणी पर्याय निवडायचं होतं, परंतु ते प्रश्न थोडासा वेगळाच होता। त्या संदर्भात आपण पूर्वी सुद्धा व्हिडिओ मध्ये माहिती घेतलेली आहे, परंतु आता आपण समजून घेऊया ई-केवायसी करत असताना तो जो प्रश्न आहे तो समजलेला नाहीये, म्हणून भरपूर अशा लाडक्या बहिणी विनाकारण अपात्र झाले। मग अशा बहिणी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणून उल्लेख सिस्टीम मध्ये ऑटोमॅटिक आला। मग अशा भगिनींना त्या ठिकाणी परत एक संधी म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली 31 मार्च 2026 पर्यंत। ज्या ज्या लाडक्या बहिणींना पूर्वी पैसे मिळत होते, ई-केवायसी नंतर त्यांचे पैसे बंद झाले, विनाकारण बंद झाले, मग अशा भगिनींनी परत आता ई-केवायसी दुरुस्त करून घ्या। महिलांची ई-केवायसी चुकली होती, मग अशा महिला परत इथे ई-केवायसी केलेले आहेत, त्यांचे पैसे सुरू सुद्धा झालेले आहेत। तुमचे जर पैसे बंद झालेले असतील, ई-केवायसी करत असताना चुकीचा पर्याय निवडला गेलाय, मग अशा भगिनींनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। 31 मार्च ही शेवटची तारीख आहे, दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी आहे। जर दुरुस्त तुम्ही केलात तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार म्हणजे येणारच। तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही, कोणत्याही बँकेमध्ये सुद्धा जाण्याची गरज नाहीये, कारण हे पैसे थेट डीबीटी मार्फत येतात। त्यासाठी फक्त तुम्हाला डीबीटी ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे। आधार लिंक आणि डीबीटी ऍक्टिव्ह, हे जर डीबीटी ऍक्टिव्ह जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे ऑटोमॅटिक ट्रान्सफर केले जातात। आता समजून घ्या, ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी बरोबर केलेली आहेत, ई-केवायसी करत असताना त्यांचा चुकीचा पर्याय निवडला सुद्धा गेलेला नाहीये किंवा ई-केवायसी योग्य झाली आहे, तरी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतच नाहीये, मग आता काय करायचं नेमकं, तर तुम्ही रीतसर महिला व बाल विकास विभागाकडे एक अर्ज करू शकता। प्रत्येक तालुक्याला एक ऑफिस असते, त्या ऑफिसमध्ये जा, पंचायत समितीमध्ये किंवा तहसीलमध्ये असेल त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे। मी ई-केवायसी करत असताना व्यवस्थित केलेलं आहे, सध्या माझी ई-केवायसी होत नाहीये किंवा त्या ई-केवायसीच्या यादीमध्ये माझं नाव सुद्धा दर्शवलं जात नाहीये, मग अर्ज केल्याच्या नंतर त्यावरती काहीतरी तोडगा निघू शकतो। जर तुम्ही अर्ज केला तर त्यावरती काहीतरी ज्या ठिकाणी नक्की मार्ग निघेल आणि तुम्ही परत पात्र असाल तर या ठिकाणी कन्फर्म तुम्हाला लाभ मिळायला सुरू होईल। आता त्यानंतर आपण समजून घेऊया, एखादी महिला आतापर्यंत ई-केवायसी केलीच नाहीये, मग ई-केवायसी ती सध्या आता बंदच आहे, कारण फक्त दुरुस्ती तेवढी चालू आहे, ई-केवायसी नवीन सुरू नाहीये। मग अशा वेळी नेमकं आपण काय करायला पाहिजे? भरपूर अशा लाडक्या बहिणींना नक्की प्रश्न पडलेला असेल किंवा तुमच्या कुटुंबात एखादी महिला असेल तर त्यांनी पूर्वी जर ई-केवायसी केली नसेल तर आता ई-केवायसी करायचं तर कसं, हा प्रश्न सुद्धा पडलाय असेल। मग अशा वेळी काय करावं लागेल, आपल्याला महिला व बाल विकास विभागाकडे एक अर्ज करावा लागेल। तुम्ही असं त्या ठिकाणी सांगू शकता, नकळत माझ्याकडून चूक झाली आहे, मी आतापर्यंत ई-केवायसी करण्याचा विसरूनच गेलोय किंवा ई-केवायसी मी केलीच नाहीये, तर मला आता ई-केवायसी परत करण्यासाठी एक संधी द्यावी किंवा तुमच्या मार्फत ई-केवायसी करून मिळावी, असा एक अर्ज करा। अर्ज केल्याच्या नंतर त्यावरती दखल घेतली जाईल, त्यानंतरच तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र होऊ शकाल। अशा पद्धतीने ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत ते परत पैसे कशा पद्धतीने मिळवायचे आहेत, परत पैसे मिळवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये व्यवस्थित आपण घेतलेली आहे। कारण भरपूर अशा महिलांचे कमेंट येत होते, फोन सुद्धा करत होते महिला, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। कारण कमेंट वरती प्रत्येक उत्तर देणं शक्य होत नाहीये, त्यासाठी मला वाटलं एक व्यवस्थित माहितीचा व्हिडिओ बनवावा आणि भरपूर अशा महिलांना ते व्यवस्थित कळून जाईल, यासाठी आपण व्हिडिओ घेतलेला आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका। चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।